Welcome back again to Samson K channel presented by DP Kokate. The motto is I come to win. Now in this video we learn about my English 9th class and the first unit, the first poem, Walk a Little Slower. In this video, Walk a Little Slower, I can explain the whole poem in Marathi with the difficult words. So let's start. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, for you are leading me. सदर कवितेमध्ये लहान मुलगा वडिलांना केलेल्या विनंतीतून योग्य मार्गदर्शन मिळावे किंवा योग्य मार्गदर्शन कसे गरजेचे आहे हाच विचार या कवितेमध्ये प्रगट होतो. तर बघा, पहिल्या 4 पंक्तीचा अर्थ, बाबा तुम्ही थोडे सावकाश चला अशी विनंती बालक आपल्या वडिलांना करीत आहे. तो म्हणतो, तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालत आहे आणि मला अडखळून पडण्याची इच्छा नाही. आता या ठिकाणी जर आपण प्रत्यक्ष भावार्थ बघितला तर याचा अर्थ होतो, बालकाला वडिलांप्रमाणे आपले जीवन जगायचे आहे आणि त्यात अपयशी येऊ नये किंवा अपयशी होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही सावकाशपणे चाललात तर मीही तुमचे अनुकरण करून तुमच्याप्रमाणे योग्य मार्गाने आयुष्याची वाटचाल करू शकेल असे बालक प्रत्यक्षात वडिलांना सांगत आहे. आता त्याच्यानंतरच्या 4 ओळी म्हणजे समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाईम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी. तो पुढे म्हणतो, बाबा कधी कधी तुम्ही फार वेगाने पुढे जाता तर कधी तुमची पावले मला दिसेनाशी होता. प्रत्यक्ष अर्थ असा आहे, काही वेळा वडिलांच्या कृती, त्याचे वर्तन समजणे मुलाला कठीण वाटते आणि अशावेळी त्यांनी आपल्याला समजून सांगावे, स्वतःबरोबर सांभाळून पुढे न्यावे असे तो वडिलांना सुचवतो. आता याच्यानंतर पुढच्या 4 ओळी म्हणजेच पुढचे 2 स्टांजे घेऊ आपण. सुरुवातीला बघूया. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी, अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू, सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. तर बघा याचा अर्थ, बालक वडिलांना सांगतो, मोठा झाल्यावर मला तुमच्यासारखे व्हायचे आहे आणि त्यावेळी माझे लहान मूल देखील त्याच्या वडिलांचे म्हणजेच माझे अनुसरण करणार. याचा प्रत्यक्ष अर्थ बघा, कवितेतील बालक मोठा होऊन आपल्या वडिलांप्रमाणे बनू इच्छितो आणि आपले भविष्यातील मूल तेव्हा आपले अनुकरण करणार आहे याची त्याला जाणीव आहे. कारण प्रत्येक पुढची पिढी मागच्या पिढीचा आदर्श समोर ठेवत असते. आता नेक्स्ट 4 लाईन्स. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू, सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. आणि म्हणून बालकाला वाटते की त्याने योग्य मार्ग निवडला पाहिजे, सत्याच्या वाटेवरून चालले पाहिजे. त्यासाठी तो आपल्या वडिलांना धीम्या गतीने पुढे जाण्यास सांगतो. म्हणजेच वडील आपले दिशादर्शक आहेत आणि त्यांनी दाखवलेली दिशा योग्यरित्या समजून त्यानुसार आपले जीवन घडवणे त्याला महत्त्वाचे वाटते. कारण पुढे जाऊन येणारी पिढीही त्याचेच अनुकरण करणार आहे हे त्याला ठाऊक आहे. तर मित्र हो, या ठिकाणी आपण कवितेचा शब्दशः भावार्थ बघितलेला आहे. नाव लेट्स स्टार्ट इंग्लिश वर्कशॉप. सो हियर आय एम गिविंग द क्वेश्चन्स अँड आन्सर्स रिलेटिंग टू देअर टॉपिक, that is the walk a little slower.
the first English workshop activity. Put the words given in brackets in the proper blank. That is A. The fill in the blanks is taking to its fill in the blanks. ब्रॅकेटमध्ये आहे तुम्हाला फादर किंवा चाइल्ड. तर तुम्हाला या पद्धतीने सगळे जे चारही रिकाम्या जागा आहेत, चारही सेंटेन्स आहेत ते कंप्लीट करायचे. तुम्हाला यामध्ये चारहीमध्ये एक साम्य दिसेल की 2च शब्द आहेत प्रत्येक ओळीमध्ये आणि ते कॉमन आहेत, फादर चाइल्ड. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ how and where exactly the word to be used in fill in the blank. So already I am giving here the answers. Now the second question, find and write pairs of rhyming words from the poem. The answer is already given: small fall, see me, be me, true you. Now the third question, it is very important. What is implied in the following lines? The lines are given and you have to answer what is implied in this line. Let's see the first. Sometimes your steps are fast. Answer, that is what is implied in this line. The answer is sometimes father's actions are too quick for the child to follow them properly. B. Sometimes your steps are hard to see. What is implied in this line? The answer, sometimes the actions of the father are so difficult that the child cannot understand, observe and act accordingly. C. I would want to lead just right. What is implied? The answer, the child who is grown up now wants to guide his child correctly in the journey of his life. The last one, the last line is given here, and know that I was true. And you have to write what is implied in this line. The answer, the grown up child is confident about his opinions, judgments and action in his life. He was correct and sincere throughout his life, like his father. So friends, here we completed our English workshop relating to first poem, that is Walk a Little Slower. Now the most important part of the poem regarding to the examination or relating to the examination, that is appreciation of the poem. It is actually of 5 marks. You have to write 5 points with details. Here I am giving the details of 5 points which are there and how to write. So let's start appreciation of the poem. The title, first point, you have to write the title of the poem, that is Walk a Little Slower. The second is poet, that is you have to write the poet of the poem, that is the name of the poem you have to write. But relating to this Walk a Little Slower, it is written by unknown, so you have to write the poet is unknown. Third point, rhyme scheme. The rhyme scheme of the stanza is A, B, C, B. Now the fourth point, figure of speech. The figure of speech in this poem are alliteration and metaphor. The last point, theme or central idea. The importance of father as a role model is the central idea of the poem. The child in the poem wants to observe and imitate the life led by his father. So here we completed our first video of 9th class of first unit, the first poem Walk a Little Slower. Thank you for